हमने जो है रवि महाशेठ इनके जो है एफएक्स स्मार्ट बुल के इसमें जो है हमने इन्वेस्टमेंट किया हुआ था कि हमको बताया गया था कि तुमको हर महीने जो है एक 5%, 7%, 10% जो है तुमको एक प्रॉफिट जनरेट करके दिया जाएगा। और इसी आस पे हम लोग ने लोन निकाल के सारी चीज़ें करके कि एक हेल्पिंग हैंड हो जाएगा, इस हिसाब से हमने पैसे इन्वेस्टमेंट किए। लेकिन बाद में जब 2-4 महीने इन्होंने रिफ़ंड दिया हमको, और 2-4 महीने रिफ़ंड देने के बाद में जब पैसे रेगुलर नहीं आने लगे, हमने जब इनसे पूछा तो हर बार जो है अगली तारीख, फिर ये प्रॉब्लम है, सिस्टम डाउन है, ये है, वो है, हर बार एक्सक्यूज़ेस मिले हमको। फिर बाद में बोला गया कि नया कुछ स्टार्ट कर रहे हैं, उसमें हमको ऐसा करके देंगे, फिर तो हमारा जो है पैसे निकाल के देंगे। लेकिन ये जो है हमारी दिशा भूल किया गया है, उसके अलावा कुछ भी नहीं किया और अल्टीमेटली हमको जो है बेवकूफ़ बनाया है इन्होंने। तो हम लोग का जो है, जैसे कि मेरा और मेरी फैमिली का 40 लाख रुपए लगे हुए हैं, और उसमें खाली इन लोग ने क्या किया है कि चिल्लर में शुरू में 2-3 महीने दिया, उसके बाद में देना बंद कर दिया। तो इस वजह से हम लोग परेशान हो गए इनके हर बार के एक्सक्यूज़ से, हर बार के जो है पोस्टपोन डेट से। हर बार वादा करते और फिर उस वादे को फिर कोई और नया फिर कुछ नया सिस्टम ग्लिच बताते। तो इससे हम लोग परेशान होकर फिर पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया हुआ था हमने। तो उसके बाद में अभी उनके जो है एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हो, इसी वजह से हम लोग सारे भारी मात्रा में जमा हुए हैं। उम्मीद करते हैं कि जो है सरकार हमारा साथ देंगी और हमारा जो इनका जो बेल है वो रिजेक्ट करके हमको ये जो न्याय है वो न्याय मिलेगा, हमको इंसाफ मिलेगा। यही उम्मीद करते हैं हम लोग सरकार से कि हमको उम्मीद मिले, इसके जो है न्याय मिले। आमची याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 लाखाची फसवणूक झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही जेव्हा पण रिप्लाय मागतो आम्हाला फक्त चाल उचलचे उत्तर देतो। त्यामुळं मग आम्ही FIR केली होती। तर आज बेल रिजेक्टसाठी आम्ही कल्याण कोर्टामध्ये आलो होतो। हेच अपेक्षा आहे की सर्वांचे पैसे मिळून जावेत आणि तो स्वतः फरार पण झालेला आहे दुबईला। काय नाव आहे? रवी महासेठ म्हणून आहे। फॉरेक्स कंपनीच्या ह्याच्या माध्यमातून आमची फसवणूक झालेली आहे। किती जणांची एकूण फसवणूक झाली? कमीत कमी 200 ते 300 लोक आहेत। काय पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, काम करणारे असे सीनियर सिटीजन? हो, सीनियर सिटीजन पण आहेत आणि नॉर्मली घरगुती कामं करणारे पण आहेत। अशा बऱ्याच प्रकारे असे घरगुती माणसं आहेत, कोणी जॉब वर्कर पण आहेत। बऱ्याच जणांचे जॉब लेस झाले, त्यामुळे अशा बऱ्याच तकलीफ झाल्यात सर्वांना। आता काय मागणी तुमची? मागणी हीच आहे की सर्वांची फसवणूक केलेली अमाऊंट रिफंडेबल व्हावी सर्वांना आणि त्यांची बेल क्लिअर व्हावी। स्कॅमर रवी महासेठ आणि त्याचा महाठग परिवार यांनी सगळ्या फॅमिलीच्या नावाने अकाउंट्स काढून 2021 ते 2025 या कालावधीमध्ये जवळपास 550 ते 600 करोडचा घोटाळा केलेला आहे। कधी गेमिंगच्या नावाखाली, कधी क्रिप्टोच्या नावाखाली, तर कधी फॉरेक्स नावाखाली पैसे घेऊन दुप्पट तिप्पट परतावाच्या आम्ही त्यांनी पैसे उचलले। असं करता करता आत्तापर्यंत माझ्या सहकाऱ्यांचे 4.5 करोडचा स्कॅम झालेला आहे। त्यासंबंधी मी तक्रार केलेली आहे बदलापूर येथे। जी माहिती आम्हाला मिळते त्यापासून जवळपास 400 ते 500 करोडचा घोटाळा असेल देशभरामध्ये। आता हा महाठग महासेठ दुबईला फरार आहे। इथे आज कोर्टामध्ये त्याची साथीदार, त्याची बहीण किरण दुबे आणि त्याचा मेहुणा अमरकांत यांनी अर्ज केला होता जामिनासाठी। त्यासाठी मी आलो होतो। तर आमचा प्रयत्न राहील की जेवढे गुंतवणूकदार भारतभर आहेत सगळ्यांची रिकव्हरी झाली पाहिजे, कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही लढा सुरू केलेला आहे। आम्ही हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत, जोपर्यंत एकूण एक माणसाचा पैसा भेटून जात नाही तोपर्यंत। याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी हे देखील असल्याचे सांगितले जाते? हो, असतील ना, ते देखील असतील। शासकीय कर्मचारी आता 400 करोडचा घोटाळा म्हटला तर त्याच्यात प्रत्येक प्रकारचे लोक असणार आहेत, म्हणजे अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील। माझं नाव सनी पगार आहे। किरण दुबे आणि अमरकांत दुबे या दोघांनी हे आरोपी या केसमध्ये। या केसमधला मेन आरोपी रवी महासेठ आहे, तो सध्या दुबई येथे फरार आहे। तो नेपाळमार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती आहे। तर तो दुबईला पळून गेलेला आहे आणि हे त्याचे किरण दुबे जी आहे ती त्याची बहीण आणि दुसरा जो आहे तो त्याचा मेहुणा आहे। हे दोघं पण या केसमध्ये इन्वॉल्ड आहेत। या दोघांनी जे मनी ट्रेल केलेलं आहे, या दोघांनी सगळ्यांकडनं कलेक्शन जे आहे पैशाचं ह्या दोघांनी केलेलं आहे। पहिल्यांदा सगळे जे इन्व्हेस्टर यांना असं भासवलं की आम्ही त्याचे पार्टनर आहोत, इंडियामध्ये बिझनेस आम्ही बघतो, असं या प्रकारे इन्व्हेस्टर लोकांना आश्वासित करून त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट घेतली आणि ती इन्व्हेस्टमेंट काही ट्रॅव्हल एजंटमार्फत आणि काही हवालामार्गे ही दुबईला वळवलेली आहे आणि दुबईला ती रवी महासेठकडे गेलेली रक्कम काही क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील त्यांनी अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे आणि या सगळ्याचा तपास होणं गरजेचं आहे। याकरता आम्ही त्यांच्याकडे मान्य न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन त्यांना मंजूर होऊ नये आणि तपास यंत्रणेला तपास करायची संधी मिळावी याकरता मागणी केलेली आहे। आज नेमकं कोणी जामिनासाठी अर्ज केला होता आणि नेमकं त्यावरती काय युक्ती? आज कमल दुबे आणि अमरकांत दुबे या दोघांनी बेल ॲप्लिकेशन केलेला होता
आणि त्यांच्याकडनं अशी कोर्टात बाजू मांडण्यात आलेली आहे की आमचा ह्या केसशी काही संबंध नाही, आम्ही फक्त रवी महासेठचे नातेवाईक आहोत म्हणून आम्हाला केसमध्ये इन्व्हॉल्व केलं गेलेलं आहे, प्रत्यक्ष आमची इन्व्हॉल्वमेंट काही नाही आहे अशी त्यांची मागणी होती. आम्ही कोर्टासमोर मांडलं की हे कशाप्रकारे इन्व्हॉल्ड आहेत, यांनी कशाप्रकारे ॲक्ट केलेला आहे, कशाप्रकारे कलेक्शन केलेलं आहे आणि रवी महासेठपर्यंत कसे पैसे पोहोचवले याबद्दल आम्ही बाजू मांडून तपास यंत्रणेला तपासाकरता संधी मिळावी याकरता त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करून आम्हाला कस्टडी मिळावी याकरता आम्ही कोर्टाला विनंती केलेली आहे. माननीय न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून निकालाकरता प्रकरण आज बंद केलेले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.